हां सर, आपण जे मोर्चा काढला काय मागण्या होत्या, आपल्या कोणत्या मागण्या करू शकतो आपण? नमस्कार, मी गणपती रेड्डी बोलतो. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना 10-12 दिवसाखाली निवेदन दिले होते. आमचा हा मोर्चा महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे आणि त्याच्या मागण्या होत्या की सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आणि ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण रेंजनी आहे चौकशी व्हावी आणि प्रत्येक तालुक्याला ऑफिस नसल्यामुळं प्रत्येक तालुक्यावर ऑफिस असलं पाहिजे आणि जे आपल्याला सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने बांधावर वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकऱ्याला 1.5 लाख रुपये हे बांधावर वृक्ष लागवड करण्यासाठी मिळतात. परंतु ही योजना सामाजिक वनीकरण विभागातील कोणतेही अधिकारी शेतकऱ्याला सांगत नाहीत. म्हणून ह्या मोर्चाचं आयोजन होतं आणि जर आमच्या मागण्या जर मान्य होईना गेल्या तर आम्ही येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये जनसंख्येच्या मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहोत. आणि तरीसुद्धा आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा हे व्यवस्थित आम्ही त्यांना हे निवेदन दिलेलं आहे. काय झालं जिल्हाधिकारी महोदय? हा, जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा 8 दिवसाच्या आतमध्ये आम्ही सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने चौकशी करू आणि योग्य ती कार्यवाही करू.